नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोक्याचं स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती प्रक्रिया करत आहे. त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो पोलीस भरती. आणि पोलीस भरतीमध्ये जे विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये राहिलेले आहेत आणि जे वेटिंग लिस्टमध्ये निवडण्यात आलेले आहेत त्यांच्या संदर्भात पूर्णपणे अपडेट देणार आहे. त्याच्यामध्ये जर तुम्ही आपले यूट्यूब चॅनल नसाल तर आज आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. तर मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की पोलीस भरती 2026 ह्याच्यामध्ये किती पदं आहेत आणि किती पदं निघणार होती. तर मित्रांनो, बघितलं आहे तर मग एकट्या कॉन्स्टेबल पदासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये जी 31 डिसेंबरपर्यंत जी यादी मागवण्यात आली होती, 31 डिसेंबरपर्यंत जी यादी मागवण्यात आली होती, त्या यादीनुसार आपल्याला 23,272 पदं आतापर्यंत मिळालेली आहे. आणि हा अहवाल जो आहे तो पोलीस अपर अधीक्षक यांनी पूर्णपणे ह्याच्यामध्ये मागवला होता. आणि पूर्णपणे जे जे जिल्ह्याचे पॉलिटिशियन आहेत त्यांच्या संदर्भात ज्या ज्या जिल्ह्याला जेवढी पदं रिक्त आहेत त्यानुसार महाराष्ट्रामध्ये एकूण 23,000 पदं आज सध्या तर रिक्त आहेत. आणि ह्याच्यामध्ये 31 डिसेंबरपर्यंत अहवाल मागवण्यात आला होता आणि त्या अहवालानुसार एवढं लक्षात आले की 23,272 पदं जे आहेत रिक्त आहेत. आता ह्याच्यामध्ये पोलीस भरतीची पदं गृहमंत्र्यांनी सांगितलं होतं की किती पदं भरली जाणार. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये 20,000 पदं जे दिवाळीमध्ये भरली जाणार आहे ती देखील लक्षात घ्या. 20,000 पदांची भरती ही नोव्हेंबर महिन्यामध्ये जाहीर झाली मित्रांनो. आणि ह्या नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला बघायचं आहे की नोव्हेंबर महिना जो आपल्यासाठी आहे ह्याच्यामध्ये 20,000 पदं जे आहेत ते जाहीर झालेली आहेत. आता या 20,000 पदापैकी आणखीन 3,272 पदं ह्याच्यामध्ये ॲड होणार का, ही संपूर्ण आज तुम्हाला अपडेट देणार आहे. आणि ह्याच्यामध्ये बघायचं आहे तर पूर्णपणे जे विद्यार्थी मुंबई शहरासाठी फॉर्म भरत असतात त्यांच्यासाठी ह्याच्या अगोदर एकदा परिपत्रक आलं होतं. आणि त्या परिपत्रात काय दिलं होतं तर मुंबई शहरसाठी, एकट्या मुंबई शहरसाठी 5,000 प्लस पदं जी आहेत रिक्त आहेत. एकट्या मुंबई शहरसाठी ही 5,000 पदं जी आहेत ती फक्त मुंबई शहरासाठी रिक्त होती. आता ह्याच्यामध्ये आणखीन पदं वाढणार का, आता 3,000 पदं आणखीन ह्याच्यामध्ये ॲड झालेली आहेत. आता ही पोलीस भरती कधी होणार तर मित्रांनो, नोव्हेंबर आणि डिसेंबर हे 2 ते 3 महिने आहेत. ह्याच्यामध्ये पोलीस भरती ॲड येऊ शकते. ॲड म्हणजे काय होणार तर ह्या महिन्यामध्ये पोलीस भरती जाहिरात येणार आणि फॉर्म भरायला चालू होणार. आणि फॉर्म भरल्यानंतर या पोलीस भरतीची कशा प्रकारे प्रक्रिया असते हे देखील तुम्हाला सांगणार आहे. आता मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये जर फॉर्म भरलं, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात फॉर्म भरलं तर पोलीस भरतीची प्रक्रिया फेब्रुवारी ग्राउंडसाठी बघा, परत मार्च आणि एप्रिल हे जे 3 महिने आहेत हे पोलीस भरतीच्या ग्राउंडसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे हे 3 महिने हे दरवर्षीप्रमाणे हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आता बघायचं ही पोलीस भरती मोठ्या प्रमाणात होणार आहे कारण की 2027ला ही लक्षात घ्या. ही पोलीस भरती का होणार आहे तर 2027ला महाराष्ट्र राज्यामध्ये नाशिक या ठिकाणी कुंभमेळा होणार आहे मित्रांनो. हा कुंभमेळा जो आहे, हा कुंभमेळा यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस फोर्स लागते हे लक्षात घ्या. आपल्या सर्वांना माहिती आहे कुंभमेळा गेल्या वेळेस कुठे झाला होता. आता महाराष्ट्रामध्ये कुंभमेळा हा नाशिकमध्ये होणार आहे 2027ला. आणि या 2027मध्ये एवढी मोठ्या प्रमाणात पदं जी आहेत ते रिक्त होणार आहेत. आणि ह्याच्यामध्ये एवढ्यासाठी ही पोलीस फोर्स याच्यामध्ये भरती केली जाणार हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे येणारी मोठी संधी आपल्यापर्यंत उपलब्ध झालेली आहे. त्याच्यामध्ये कशा प्रकारे ग्राउंडची तयारी करायची, कशा प्रकारे लेखी परीक्षा तयारी करायची हे देखील तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. आता बघायचं आपल्याला हे देखील आपण समजून घेतलं. आता विषय असा आहे की फक्त कॉन्स्टेबल झालं तर पोलीस सहाय्यक जी MPSC UPSC मार्फत पदं भरली जातात ह्याच्यामध्ये 276 पदं हे पोलीस सहाय्यक या पदासाठी रिक्त आहेत महाराष्ट्रामध्ये. म्हणजे पूर्णपणे ज्या महाराष्ट्रामध्ये ज्या पोस्ट आहेत त्याची संपूर्ण जागा मागवण्यात आलेल्या आहेत. आणि कॉन्स्टेबल झालं, चालकची देखील पदं रिक्त आहेत. त्यानंतर पोलीस निरीक्षक त्याची 521 पदं आहेत. पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI ह्याची 1,562 पदं रिक्त आहेत मित्रांनो. एवढ्या मोठ्या प्रमाणात पदं रिक्त आहेत. आता जी MPSC मार्फत भरती प्रक्रिया चालू आहे, MPSC मार्फत बरीचशी चालू आहे, त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने भरती केलेली आहे. आणि त्याच्याचबरोबर MPSCनं आणखीन एक काढलेलं आहे की MPSCनं तलाठी हे पद आपल्या ताब्यात घेतलेलं आहे. तलाठी हे पद MPSC गट क च्या मार्फत भरलं जाणार हे देखील लक्षात घ्या. गट क मार्फत MPSCचं पद भरले जाणार. कंप्लीट 1,500 पदं ही तलाठीची आहेत. आणि 5 ऑगस्टपर्यंत मुदत शेवट आहे हे देखील लक्षात घ्या. कारण की 5 ऑगस्टपर्यंत जे विद्यार्थी तलाठीचं फॉर्म भरतील त्यांना हे तलाठी भरतीला प्रक्रियेला बसता येणार आहेत. अन्यथा ज्या विद्यार्थ्यांना बसता येणार नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात तुम्हाला माहिती सांगितलेली आहे. आता विषय असा आहे की मुंबई वेटिंग लिस्टला जे राहिले जे महत्त्वाचा मुद्दा आपल्यापर्यंत आहे. आता 8 ऑगस्टला त्यानंतर 8 जुलैला जी कागदपत्र यादी झाली, जे मुंबईला जे विद्यार्थी गैरहजर राहिले होते त्यांचा विषय कट ऑफ झालेला आहे तो लक्षात घ्या. कारण की जे विद्यार्थी गैरहजर होते एकदाच कागदपत्र पडताळणी झाले त्यांना तिथून संधी दिली जाणार नाही. पण आता विषय आहे की मुंबईसाठी जे वेटिंग लिस्टमध्ये राहिले त्या विद्यार्थ्यांना ओपन SCBC, आता हे लक्षात घ्या, SCBC चा कट ऑफ जो आहे तो ज्या विद्यार्थ्यांना 1-1 मार्कावर वेटिंगला राहिले, जे विद्यार्थी 1-1 मार्कावर राहिलेले आहेत, कारण की समजा मेरिट काय लागलं असेल ते लागेल, पण त्याच्यामध्ये जर 1 मार्कांना जर कमी विद्यार्थी असेल
तर तो तिथे वेटिंगला लिस्ट राहिला असेल तर त्याचं 100% तिथे सिलेक्शन होऊ शकतं. मित्रांनो, संधी हातची जाऊ शकत नाही, कारण की आलेली वेळ कुणावरही जास्त काळ टिकत नाही, कारण की माहिती आहे की कुठल्याही क्षणी आपल्याला कॉल येऊ शकतो. तुम्ही MSF मध्ये किंवा किंवा तुम्ही पोलीस दलामध्ये लगेच सामील होऊ शकता. अशा प्रकारे लक्षात घ्या. जे विद्यार्थी एक मार्कावर कट ऑफला मेरिट लिस्टनं बाहेर पडलेले आहेत, ते वेटिंग लिस्टमध्ये राहिलेले आहेत, त्यांना तिथे संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशा सोडू नका. कधी ना कधी तुम्हाला कॉल येईल, नाही तर पुढली भरती लगेचच आहे. 2027च्या कुंभमेळा मध्ये ही पोलीस भरती करली जाणार आहे. त्याच्यामध्ये 20,000 पदं सध्या तर राज्य शासनाने काढलेली आहेत. त्याच्यामध्ये आता 20,000 पदं मी तुम्हाला सांगितलं नोव्हेंबर महिन्यामध्ये 100% जाहिरात येणार. ह्याच्यामध्ये कुठलीही शंका घेऊ नका. नोव्हेंबर महिन्यामध्ये 100% जाहिरात येणार आहे आणि ह्याच्यामध्ये पूर्णपणे जर यादी बघितली तर अशा प्रकारे पदं रिक्त आहेत हे देखील लक्षात घ्या. आणि पोलीस भरती संदर्भात, शिक्षक भरती संदर्भात, तलाठी भरती संदर्भात कुठल्याही स्पर्धा परीक्षा होत्या, आता सुरक्षा रक्षकाची जी जागा निघाली आहे ते देखील तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. नागपूर आणि चंद्रपूर, त्यानंतर गडचिरोली या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची भरती चालू आहे आणि त्याच्यामध्ये कशा प्रकारे उल्लेख केलेला आहे तर ती पूल कामासाठी सुरक्षा रक्षक भरली जाणार आहेत. आणि ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले आहे त्यांना डायरेक्ट ग्राउंड आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही लेखी परीक्षा नाही हे देखील लक्षात घ्या. त्यांनी जर फॉर्म भरला नसेल ते आताच भरून घ्या, कारण की तुम्हाला चांगल्या प्रकारे सरकारी योजनेमध्ये सामील होण्याची किंवा सरकारी खात्यामध्ये जाण्याची चांगली प्रकारे संधी आलेली आहे. आणि अशाच प्रकारे YouTube चॅनलवर व्हिडिओ बघण्यासाठी आज आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे अपडेट मिळत राहील. धन्यवाद.